आणि पुराच्या पाण्यामधून कार नेणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलंय। पुराच्या पाण्यामध्ये कारसह 3 जण वाहून गेलेले आहेत। यवतमाळच्या दहेली इथल्या कुपटी नदीच्या पुलावरची ही दुर्घटना आहे। पती बचावला तर पत्नी आणि 2 चिमुकल्या मुली अजूनही बेपत्ता आहेत, अशी माहिती आहे। यवतमाळमधून बातमी पाहतोय। पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली आहे। अविनाश खंडाले झाडावर चढल्यानं ते बचावले, मात्र पत्नी आणि 2 मुली अजूनही बेपत्ता आहेत। त्यांचा सध्या शोध सुरू आहे। पावसाचा जोर सध्या बराच वाढता आहे। जाऊयात गडचिरोलीमध्ये। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसानं पूरग्रस्त मार्ग ओलांडताना 2 धक्कादायक घटना समोर आल्या। रेंगेवाही नाल्यावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कार पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊन झाडाला अडकली। स्थानिकांनी मदत केली आणि त्यामुळे सर्वांना सुखरूप त्या कारमधून बाहेर काढलं गेलं। तर दुसरीकडे सोनापूर नाल्यावर पुलावरून पाणी वाहत असताना 2 दुचाकी प्रवाहामध्ये वाहून गेल्या। सुदैवानं जीवितहानी नाही। प्रशासनानं नागरिकांना पूरग्रस्त मार्ग टाळण्याचं आवाहन केलेलं आहे। मुसळधार पाऊस सुरू असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून हे नागरिक अशा प्रकारे कृत्य करतात आणि मग ते जीवावर बेततं। प्रशासनाने इशारे देऊन सुद्धा हे नागरिक जीवाशी खेळ करतात। तर झाडावर अडकलेल्या युवकाची सुद्धा सुखरूप सुटका केली गेलेली आहे। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या युवकाला 6 ते 7 तासांनंतर सुरक्षित रेस्क्यू केलं गेलंय। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर टाकळी मार्गावर यशोदा नदीच्या पुलावरची ही थरारक घटना आहे। पाण्याचा अंदाज न आल्यानं युवक दुचाकीसह वाहून गेलेला होता। जीव वाचवण्यासाठी युवकानं नदीमधील झाडावर आश्रय घेतला। जवळपास पहाटे 4 वाजताची ही घटना आहे आणि सकाळीच पहाटे युवकाचा सुरक्षित रेस्क्यू सुद्धा केला गेलाय। बातमी आहे वर्ध्यामधून। आणि आपण पाहतोय वर्ध्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। वर्ध्यामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। कालपासूनच्या सततच्या पावसामुळे अनेक गावं जलमय झाली आहेत। आजही वर्ध्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट असाच कायम आहे। देवळी तालुक्याला पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसलाय। अनेक पूल तिथले पाण्याखाली आहेत। 6 प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत आणि सरोळ इथल्या यशोदा नदीवरचा पूलही पाण्याखाली गेलेला आहे, जो आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। परिणामी वर्धा राळेगाव मार्ग पूर्णपणे ठप्प आहेत। बोरगाव, आलोडा आणि अंजी अंदोरी हे पूलही पाण्याखाली गेलेले आहेत। दुसरीकडे भिडी, शिरपूर, रत्नापूर गावांमधील काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। हिंगणघाट तालुक्यातील अलमडोह गावाला पुराचा वेढा पाहायला मिळतोय। वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। तर इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं पैनगंगा नदीला सुद्धा मोठा पूर आलाय। नदी दुथडी भरून सध्या वाहते। नदीकाठच्या भागामध्ये पाणी पातळीमध्ये वाढही झाली आहे। बरेच नाले, नद्या तुडुंब भरलेले आहेत। पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळालेला असून भूजल पातळीमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता। हवामान विभागानं पुढचे 24 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा दिलाय। प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। बातमी आहे अकोल्यामधून। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। बाळापूर तालुक्यामधील मन, निर्गुणा आणि महेश या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होतानाच दिसते। नदीकाठच्या नागरिकांना यामुळे प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। नदीपात्र, पूल आणि सखल भागांमध्ये जाणं टाळण्याचे निर्देशही नागरिकांना दिलेले असून महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनही सज्ज आहे, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं वर्धा नदीला सुद्धा पूर आलाय। पुराच्या पाण्याखाली भोयेगावचा पूर गेल्यानं भोयेगाव चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद केले गेलेले आहेत। नद्या, नाले तुडुंब भरलेले आहेत। प्रशासनानं नागरिकांना पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय। दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला असून या परिस्थितीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे।
पुढची बातमी. सातपुडा पर्वतरांगेमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसानं जळगावच्या यावल तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र मनुदेवी इथला धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय. पाण्याच्या प्रवाहामुळे परिसराचं निसर्ग सौंदर्य बरंच खुललेलं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे प्रशासनानं पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. तर बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसतोय. महामार्गावर झाडं कोसळलेली आहेत, त्यामुळे परिणामी वाहतूक ठप्प झाली आहे. बुलढाणा खामगाव महामार्गावरील वाहतूक 3 तासांपासून ठप्प आहे. रस्ता मोकळा करण्यासाठी युद्ध पातळीवर सध्या काम सुरू आहे. बुलढाण्यामध्ये नदी आणि नाल्यांना पूर येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला गेला असून रात्रीपासूनच संततधार आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. सुंदरखेड परिसर आणि भादोला नजीक मोठी झाडं रस्त्यावर कोसळल्यानं बुलढाणा खामगाव महामार्गावरील वाहतूक 3 तासांहून अधिक काळ ठप्प झाली आहे. झाडं हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून एका ट्रकला चिखलामध्ये अडकल्याची घटना घडलेली आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदी नाल्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. बातमी पुण्यातून आहे. महत्त्वाची अपडेट. पुण्यातल्या खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झालेली आहे. तसंच पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाल्यानं आज सकाळी 10:30 वाजता मुठा नदीपात्रामधील विसर्ग वाढवला जाणार आहे. सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये 7,925 क्युसेकचा विसर्ग वाढवून तो 16,247 क्युसेक इतका केला जाणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रामध्ये उतरू नये. तसंच नदीकाठच्या भागातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासन सातत्यानं करत आहे. दरवर्षी माझा पहिला नंबर असतो. पुढची अपडेट कोल्हापूरमधून. कोल्हापूरमधलं राधानगरी धरण अखेर 100% भरलेलं आहे. धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा सुद्धा उघडला गेलाय. स्वयंचलित दरवाजामधून 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि पावसाचा जोर जर वाढला तर आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. कोल्हापूरचं राधानगरी धरण आहे. दरवर्षी पावसामध्ये 100% भरतं आणि पावसाचा जोर जर असाच कायम राहिला किंवा वाढला तर हे दरवाजे आणखी उघडले जातील अशी माहिती सुद्धा आहे. 6 नंबर झाला. जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस बरसतोय. हतनूर धरणाचे 36 दरवाजे 1 मीटरनं उघडले गेलेले आहेत. तापी नदीपात्रामध्ये 78,823 क्युसेकनं सध्या विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसानं हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. तर गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यामधील रेगडीमधील कर्मवीर कन्नमवार जलाशय संततधार पावसानं 100% भरलेला आहे. धरणाच्या सांडव्यावरून 125.65 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं विसर्ग वाढण्याची शक्यता सुद्धा प्रशासनानं व्यक्त केली आहे. नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावं. नदीपात्र, पूल आणि धरण परिसरामध्ये जाणं टाळावं असं आवाहन प्रशासन करत आहे. पावसासंदर्भातले अपडेट्स आपण पाहतोय. मुसळधार पाऊस बरसतोय. परिणामी नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणं 100% भरलेली आहे. तर इकडे अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर पाहायला मिळतोय. नदी नाल्यांना पूर आलेले आहेत. 100 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. पुराचं पाणी आहे. एक दुचाकीस्वार पुरामध्ये वाहून गेल्याची भीती सुद्धा आहे. आणि नांदगावच्या खंडेश्वरच्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली गेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय. अमरावतीमधून बातमी पाहतोय. नदी नाल्यांना पूर आलेला आहे.
आणि त्यामुळे जवळपास 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलेलं आहे। बऱ्याच घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, अजूनही या पाण्याचा निचरा झालेला नाही। काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी छगन यांनी ताजे अपडेट आपल्याला या पावसासंदर्भातले दिलेले आहेत। आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जो 36 तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय, बरंच नुकसान झालंय। नांदगाव खंडेश्वर परिसरामधील अनेक शेती रखडून गेलेल्या आहेत। फुपगाव सुलतानपूर गावांना जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाची संरक्षण भिंत वाहून गेल्यानं सगळ्या गावांचा संपर्कही तुटलेला आहे। वाघोळा पुलावरील कठडे तुटून रस्त्यावर आलेले आहेत। चारचाकी वाहनांची वाहतूक बंद आहे। प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा सध्या घेतला जातोय। रस्ते सुद्धा उकरल्याचं पाहायला मिळतंय। आणि अमरावतीमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। दिघी कोल्हे गावामध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी गावामध्ये शिरलं। प्रशासनाकडून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला गेला। बऱ्याच नद्यांना पूर आलेले आहेत। मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि बऱ्याच नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे, मात्र पाण्याचा निचरा होत नाहीये। दिघी कोल्हे गाव आहे, रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे। नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे पुराचं पाणी या गावांमध्ये शिरलंय। अमरावतीमध्ये बातमी पाहतो। कटू राहिला मामा जाईन बरं वाहत मी पाय नदी पाय हसून राहिले म्हटलं हसून काय राहिले। आणि हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधील कापडसिंगी परिसरामध्ये पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून गेल्याची घटना घडली। हत्ता ते विदर्भातील तळणी गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असताना चालकानं गाडी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं कार प्रवाहामध्ये वाहून गेली। सुदैवानं चालक सुखरूप बाहेर आलेला आहे। पुराच्या पाण्यामधून धोकादायक प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासन सातत्यानं करत असताना सुद्धा ही कार कशा प्रकारे वाहून गेलेली आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। जालना शहरामध्ये मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, नागरिकांची मात्र बरीच गैरसोय होतीये। जालना शहरामध्ये मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावल्यानं अनेक सखल भागांमध्ये पाणी सुद्धा साचलंय। हवामान विभागाने काय अंदाज वर्तवलेला आहे की अलर्ट जारी केलेला आहे पावसाचा आणि या पावसामुळे शहरामधील अनेक रस्ते आणि परिसर जलमय झालेले असून नागरिकांची गैरसोय होतीये। मात्र या पावसामुळे वातावरणामध्ये काहीसा गारवा निर्माण झालेला आहे। शेती पिकांना सुद्धा काहीसा दिलासा मिळाला आहे। तर इकडे अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। माळेगाव बाजार परिसर पुरता जलमय झालाय। सततचा पाऊस आहे आणि त्यामुळे नाल्यांना पूर आलेला आहे। पाणी गावांमध्ये शिरलेलं असून बऱ्याच भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। रस्त्यांवर पाणी आलेलं आहे, नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। पावसासंदर्भातली अपडेट हिंगोलीमधून। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची धुवाधार हजेरी पाहायला मिळते। हिंगोलीची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदीला पूर आलाय। नदीकाठच्या पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना मात्र काहीसा दिलासा मिळालेला आहे। रखडलेली जी शेती कामं होती त्या शेती कामांना आता वेग मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी काहीसा सुखावलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जो पाऊस झाला, शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळतोय।